तुम्ही दिवसभर जरी कन्स्ट्रक्शन साईटवर उभे राहिले ना, तरी तुमचा वेळ आणि पैसे हे काम मुक्त दिल्यानेच वाचणार आणि कामही नीट होणार. अंगावर देणं काम ही दोघांसाठी चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणाल, कारण तुम्ही तिथं 24 तास तुम्ही प्रत्येक त्या कॉन्ट्रॅक्टरला मटेरियल पुरवू शकत नाही. कारण मटेरियल पुरवायचं म्हणजे तुम्ही नॉन टेक्निकल असता. तुम्हाला या गोष्टी माहिती नसतात किंवा सिमेंट कुठलं घेतलं पाहिजे, कोणत्या ग्रेडचं घेतलं पाहिजेत, खडी कुठली वापरली पाहिजे, किती ची घेतली पाहिजे किंवा अजून तुमचं क्रश सँड असेल तर त्याची क्वालिटी कशी असेल. म्हणजे तुमचे जे काही साईटवरती लागणारं मटेरियल आहे, पहिली गोष्ट जर तुम्हाला अंगावर काम द्यायचंच नसेल तर या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. किंवा फंड फ्लो तर तुम्हाला म्हणजे रेग्युलरच पाहिजे. विदाऊट फंड फ्लो तुमचा कुठलाच कॉन्ट्रॅक्टर तुमचं काम ऑन टाईम आणि वेळ तुम्हाला देऊ शकतो असं होऊच शकत नाही. कारण ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून तोही म्हणजे इन्व्हेस्ट करत असतो. ठीक आहे, भले तो तुमच्याकडून पैसे घेऊन तो तुमच्या प्रोजेक्टला लावतोय, पण तो त्याच्या पाठीमागे त्याचा वेळ देत असतो, त्याची मॅनपॉवर लावत असतो, त्यालाही त्याच्या मॅनपॉवरला सांभाळायचं असतं. आज तर तुम्ही त्यांच्या कामगारांना पैसे नाही दिले तर तो 2 दिवसांनी साईटवर कामगार पाठवत नाही. का पाठवत नाही? जर समोरून पेमेंटच येत नाही तर तो पुढं काम करू शकणार नाही. ठीक आहे, तुमचं जे काही ठरलेलं असेल त्यानुसार तुम्हाला ॲज ओनर म्हणून देणं गरजेचं आहे. ॲज पर ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्टरला काम करणंही गरजेचं आहे.